हॅलो मावळ, बातम्यांचा आवाज, मावळचा विश्वास. आता या सर्व पूर परिस्थितीमध्ये खरं तर प्रत्येक आपल्या लोणार नगर परिषदेचे जे नगरसेवक आहे, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सर्वसामान्य सदस्य हे त्याच्या परीने काम करत होते. ज्याच्या आता पकडलं आपण मोबिन भाई इंद्रानगरमध्ये बऱ्याचशा लोकांना त्यांनी तिथं बाहेर काढलं, रेस्क्यू केलं. आता लहान मुलाचं पण मी पाहिलं, त्या एक 7-8 महिन्याच्या मुलाला पण त्यांनी तिथून बाहेर काढलं, रेस्क्यू केलं. आता सुभाई भाऊ असेल ते त्यांच्या नांदगाव भागामध्ये त्या लोकांना मदत करत होते, लोकांना रेस्क्यू करत होते. दत्ता भाऊ असेल हे भांगरवाडीमध्ये रेशमाताई यांचे 2 जण त्या ठिकाणी. आणि तुम्ही भांगरवाडी या साईडला होते, नाही तुम्ही उडको आणि या साईडला तुमच्या रचना गार्डन या साईडला होते, तुम्ही मुंडे हायस्कूलला. ते दोघं त्या साईडला काम करत होते. आम्ही लोक आपलं जीवन भाऊ नेताच्या वाडीमध्ये बरंच घरामध्ये पाणी गेलं होतं, त्या ठिकाणी ते लोक लक्ष देत होते. आता दीपा भाभी असं, मंगेश शेठ असतील, सनी भाऊ असं, आम्ही लोक जे सर्व नगरसेवक आहे, आम्ही या ठिकाणी हुडको वगैरे हा एरिया बघत होतो आणि आमचा उमरेवाडी खुशी या ठिकाणी एरिया बघत होतो. तर मला एवढंच म्हणायचंय का आपले जे सदस्य हे कुठेतरी मार्केटिंगला कमी पडलेले. कारण की काही लोक आले, पाणी वसारल्यावर आले, पाणी वसारल्याच्या नंतर आले, 2 घमिली उचलली, व्हिडिओ टाकल्या आणि दाखवलं काय आम्ही कचरा साफ केला. किती वेळ केला? किमान 15 मिनिट, 15-20 मिनिटं. मग एखादं गाव पूर्ण 2-3 दिवस जोपर्यंत तिथं साफसफाई चालली होती तोपर्यंत तिथं तुम्ही काय थांबले? का लोकांची घरं साफ केली नाही? का घरातली तुम्ही साफसफाई त्यांच्या तिथे केली नाही? का एरियाची साफसफाई केली नाही? तर तुम्ही तिथं फक्त स्टंडबाजी करायला आले होते. मी आज आरोग्य सभापती, आज त्या 3 दिवस त्या तो संपूर्ण एरिया पार तिथे तुम्हाला सांगतो, कचरा उचलण्यापासून, साफसफाई करण्यापासून, पार स्प्रेइंग करण्यापासून, तिथं डीडीटी पावडर मारण्यापासून, परत तुम्हाला जेट मशीनची पूर्ण एरिया धुवून घेतोपर्यंत एकही माझा फोटो किंवा व्हिडिओ मी त्या ठिकाणी कुठं प्रसारित केला नाही. कारण की हे आमचं कर्तव्य आहे. पण मला इथून पुढच्या काळामध्ये एवढं सांगावंसं वाटतं का आपले जे काही सन्माननीय सदस्य एखाद्याला बिस्किटचा पुडा जरी दिला ना तरी माझं मत आहे का त्यांनी बिस्किटचा पुडा देताना पण तो फोटो काढला पाहिजे का हे आम्ही मदत करतोय म्हणून. काय आज आपण फक्त मार्केटिंग मध्ये कमी पडलो का आम्ही जी मदत केली ना आम्ही ती सांगितली नाही. आणि हे मदत नाही खरं तर आपलं कर्तव्यच आहे. पण हे जे समोरची लोक आपल्याला ज्या पद्धतीने डॅमेज करण्यासाठी ज्या पद्धतीने तिथं जात होते, हातात हँडग्लोव्ह घालत होते, 2 डबे उचलत होते, व्हिडिओ काढत होते, राशनाचे ते 2 किलोची किट देत होते आणि हे फोटो काढत. अशा पद्धतीची जी परिस्थिती चालली होती ती अक्षरशः फक्त स्टंटबाजी करण्याचं काम होतं. आपल्या फक्त सर्व सदस्यांना एवढंच म्हणतो कुणी असं कुणी वाईट वाटून घेऊ नका. आपण आपल्या परीने सर्वांनी मेहनत घेतलेली. कारण की आपण नगरसेवक आहे पण आपणही माणसंच आहे. आपण काही नगरसेवक झालं म्हणजे आपण सुपरमॅन होत नाही. आपण काही 10-15 फूट पाण्यामध्ये उतरून काय कुणाला त्या ठिकाणी पोहोच जाऊ शकतो आणि वाचू शकतो अशी परिस्थिती होत नाही. आपणही माणसंच आहे. ज्या पद्धतीने आपल्याला मदत करता आली तेवढी आपण केलेली आहे. आणि लोकांनी ज्या पद्धतीने आपलं काही जे राजकीय लोक आहेत ते ज्या पद्धतीने टीका करतात त्यांच्याकडे न लक्ष दिलेलंच बरं. आणि माझ्या हरकत त्या लोकांना आम्ही लोक सर्वजण त्यांना किंमत देत नाही एवढंच आमच्या ओके ना. आता जागीर 2 दिवस नगर त्यांचं घर पाण्याखाली गेलं. 2 दिवस ते नगराध्यक्षांच्या कॅबिन मध्ये झोपले. त्यांना म्हणलो नगराध्यक्षाच्या नाही तुम्हाला एखाद्या हॉटेलमध्ये रूम घेतो. नको म्हणले भाऊ तिथंच आहे वॉशरूम वगैरे आहे तिथं, मी तिथं राहतो, तिथं झोपतो. आता ते अंगावरती घरचे त्यांनी दुसरीकडे पाठवलं. अशा परिस्थितीमध्ये आपल्या सर्व सन्माननीय सदस्यांनी काम केलेलं आहे. तर आपल्या सर्व सन्माननीय सदस्यांचं पण सगळ्यांचं कौतुक आहे आणि आपल्या प्रशासनाचं पण आणि सर्व कर्मचाऱ्यांचं पण देखील कौतुक आहे. आपण कोणी आपल्या कर्मचाऱ्यांना आणि आपल्या सदस्यांना दोषी धरू नका. याच्यामध्ये सर्वस्व जबाबदार फक्त टाटा आणि टाटा कंपनी आहे. ठीक आहे. आताच हॅलो मावळ YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.